अशा पद्धतीची मागणी आपण पाहतोय की जी विद्यार्थ्यांनी केलेली होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि याच मागणीसाठी हे सगळे कार्यकर्ते थेट रस्त्यावरती आपण पाहतोय की ठिया मांडून बसलेले पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला पुढे ठाकरे गटाचं आंदोलन जे आहे ते सुद्धा सुरू आहे। आपण पाहतोय की कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती सध्या या ठिकाणी पोलिसांकडून केली जाते, मात्र आम्ही या ठिकाणी हलणार नाही अशा पद्धतीचा पवित्र आपण पाहतोय का कार्यकर्त्याला या ठिकाणी ताब्यामध्ये घेतलेला आहे। पोलीस जे आहेत ते एक एक करून कार्यकर्त्यांना आता ताब्यामध्ये घेताना पाहायला मिळतात। ठाकरे गटाचे शहराध्यक्ष वसंत मोरे हे सुद्धा आपण पाहतो आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते, मात्र आम्ही या सगळ्या परिसरामध्ये आंदोलन करत असताना पोलीस कार्यकर्त्याला या ठिकाणी धर्मवीरमध्ये चक्कर आलेली आहे, मात्र कार्यकर्ते जे आहेत रस्त्यावरती या ठिकाणी झोपून आहेत। रस्त्यावरती थेट आपण पाहतो की झोपलेले कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात आणि रस्त्यावरती झोपूनच या विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आम्ही या ठिकाणी हलणार नाही आणि या परिसरामध्ये पोलीस आमच्यावरती दबाव आणतायत। काय म्हणतात नजर जबाब दे हाय हाय निवेदिता एक मोठा राजीनामा द्या। पोलीस काय म्हणतात? पोलीस आंदोलन करतात। पोलीस आम्हाला मॉडर्न कॉलेजला जाऊ देत नाहीत। ही संघाशी संबंधित संस्था आहे। भाजपच्या लोकांचा पेपर फुटेमध्ये हात आहे म्हणून जातोय। प्रत्येक घोटाळ्यांमध्ये यांचं नाव आहे। प्रत्येक वेळी हे दंडुकेशाही करत पोलीस प्रशासनाला पुढे करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतात। आमची मागणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे। निवेदिता एक कार्यकर्ते सगळे आक्रमक झालेले आहेत आणि थेट रस्त्यावरती या ठिकाणी झोपून आंदोलन जे आहे एनएसवायच्या कार्यकर्त्यांकडून केलं जाते। कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यामध्ये जे आहे ते घेतलं जाईल, मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत आणि रस्त्यावरती या ठिकाणी झोपून या सगळ्या कार्यकर्त्यांचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांकडून या ठिकाणी धरपकड सुरू झाली। वसंत मोरे हे सुद्धा आपण पाहतो की रस्त्यावरती या ठिकाणी आंदोलन करत आपल्याला बसलेले पाहायला मिळत आहेत। पोलीस जाऊ देत नाहीत का पुढे? हो, आज कालपासून आम्हाला आंदोलन करू नका म्हणून पण नोटीस येतात। हे सातत्याने यांना कोण सांगताय तेच कळत नाहीये, दबाव ते पण कळत नाहीये। मोरे आंदोलनाला बसलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालेली आहे। कार्यकर्ते आपण पाहतोय की साखळी करून एकमेकांपासून हलायला तयार नाहीत। पोलीस जे आहेत आपण पाहतोय की पोलिसांकडून या ठिकाणी कार्यकर्त्यांना उचललं जात आहे। आपण पाहतोय की अशा पद्धतीनं पोलीस जे आहेत कार्यकर्त्यांना ताब्यामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र कार्यकर्ते काही केले ऐकायला तयार नाहीत। पोलिसांकडून आपण पाहतोय आक्रमक पद्धतीनं या ठिकाणी कार्यकर्त्यांना उचलबांगडी जी आहे ती करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र कार्यकर्ते रस्त्यावरती या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत। आम्ही हलणार नाही अशा पद्धतीचं पवित्र या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला पाहायला मिळतोय, मात्र एनएसवायच्या कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांकडून एक एक करत धरपकड करत आपण पाहतोय की ताब्यामध्ये घेतलं जातं। ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर एनएसवायच्या कार्यकर्त्यांना सध्या आता पोलीस जे आहेत ते पोलीस आपण पाहतोय की घेऊन जाताना पाहायला मिळतात, मात्र दुसरे काही कार्यकर्ते जे आहेत ते मात्र जागेवरून हलायला तयार नाहीत। काही कार्यकर्ते रस्त्यावरती आहेत तर काही कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ठाकरे गटानं सुद्धा हा ज्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला होता। मॉडर्न महाविद्यालयाच्या बाहेर गेटवरती जाण्याचा हे सगळे प्रयत्न करत होते, मात्र दुसरा पाहतोय की कार्यकर्ते सध्या त्यांना या ठिकाणी पोलीस उचलताना आपल्याला पाहायला मिळतात। रस्त्यावरून आम्ही हलणार नाही त्यासाठी हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरतीच ठाण मांडून बसलेले आहेत। रस्त्यावरती झोपून आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करताना पाहायला मिळतात, मात्र आम्ही रस्त्यावरून उठणार नाही ही सगळी भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। त्यामुळं नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एनएसवायचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन त्याचबरोबर घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला। सध्या नेक्सस बाहेर येत आहे, ज्या आरोपींना ताब्यामध्ये घेतलेला आहे त्या सगळ्यांची चौकशी करून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा ही मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। आणि आपण पाहतो अशा पद्धतीनं धरपकड करत कार्यकर्त्यांना जे आहे ती या ठिकाणी उचललं जातं। कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत। आपण पाहतो की एकमेकांना लपेटून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते ऐकायला तयार नाहीत, मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं पोलीस जे आहेत आपण पाहतोय की कशा पद्धतीनं उचलबांगडी करताना पाहायला मिळतात। महिला त्याचबरोबर तरुणी सुद्धा आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या, मात्र या सगळ्यांना पोलीस जे आहेत ते आता ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांनी जे पिंजरा गाडी या ठिकाणी आणलेली होती मॉडर्न महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जवळपास 100 मीटर बॅरिकेटिंग जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि सध्या आपण पाहतोय की या सगळ्या एक एक करून कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांनी या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। महाविद्यालयामध्ये पेपर सुद्धा आहेत, आपण रस्त्यावरती आंदोलन करू नका। काही कार्यकर्त्यांना घेऊन आपण पाहतो की पोलिसांची गाडी निघालेली आहे। ठाकरे गटाचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना सुद्धा या ठिकाणी पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे, मात्र दुसऱ्या बाजूला जे कार्यकर्ते अजूनही रस्त्यावरती
पाहतोय की कशा पद्धतीनं गुंडाळी करून रस्त्यावरतीच थेट झोपून जे आहे ते केंद्र सरकारचा निषेध जो आहे तो केला जातोय